तुम्हाला असं वाटतं का की सर्व निरोगी पुरुषांचे सर्व काही स्पर्म अगदी परफेक्ट असतात? तर अजिबात नाही. WHO निष्कर्षानुसार 4% किंवा त्यापेक्षा जास्त स्पर्मचा आकार नॉर्मल असेल तर तो रिपोर्ट आपण नॉर्मल मानतो. म्हणजे 100 स्पर्मपैकी 96 स्पर्म हे ॲबनॉर्मल असू शकतात, म्हणजे वेगळ्या आकाराचे असू शकतात, तरीही आपण रिपोर्ट नॉर्मल समजतो. पण मग हे ॲबनॉर्मल स्पर्म तयार का होतात? आपली खराब लाईफस्टाईल, जास्त उष्णता, काही जेनेटिक कारणं, अशी बरीच काही कारणं असू शकतात ज्यामुळे मॉर्फोलॉजी खराब होऊ शकते. काही स्पर्मचं डोकं खूप मोठं असतं, काहींचं खूप लहान असतं, काही स्पर्मची मान वाकडी असते, काहींची शेपटी वळलेली असते, काहींची शेपटी दुहेरी असते. अशा अनेक टाईपचे मॉर्फोलॉजीचे दोष स्पर्म्समध्ये असू शकतात. आणि आपल्याला ही मॉर्फोलॉजी सुधारता येते आपलं स्मोकिंग टाळून, वजन नियंत्रणात ठेवून, व्यायाम करून. खरं म्हणजे सगळेच स्पर्म परफेक्ट असण्याची गरज नसते, पण चांगल्या लाईफस्टाईलने आपण स्पर्मची मॉर्फोलॉजी जर चांगली केली तर अबॉर्शनची रिस्क बरीच कमी होते.